पुलवामामध्ये जे आमच्या देशाचे सैनिक त्यांनी बलिदान दिलं, त्यांचं 12वं देखील चालू झालेलं नव्हतं. 12 असतं ना आपल्याकडे, 12व्या दिवसाच्या पहाटे खबर आली की एअर स्ट्राईक करून बालाकोट मधलं दहशतवाद्यांचं हेडक्वार्टर्स उद्ध्वस्त केलेलं आहे भारतीय सेनेने. हा पौरुष, हा पराक्रम भारतीय सेनेने केला जरूर, पण त्याच्या पाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची हिम्मत. आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे देशाचं सरकार चालवत आहे. आणि त्याच्यामुळे डोकलाम मध्ये ज्या वेळेला चीननी घुसण्याची हिम्मत केली, त्यावेळेला त्यांना उत्तर देण्याचं काम 1 इंच येऊ दिलं नाही. आणि डोकलाम नंतर सगळ्या जगाचं भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो बदलला. सगळं जग भारताच्या जवळ यायला लागलं, कारण सगळ्या जगाच्या लक्षात आलं की आता हा जो भारत आहे हा चायनाला घाबरत नाहीये, चायनाशी टक्कर